ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. प्रभूमध्ये शालोम. मागील 2 आठवड्यांमध्ये पवित्र आत्म्याचं प्रथम फळ आणि दुसरे फळ प्रीती आणि आनंद याबद्दल आपण ऐकलेले आहे. आणि आता आपण पवित्र आत्म्याचे तिसरे फळ शांती यावर मनन आणि चिंतन करणार आहोत. मानवी हृदयाच्या सार्वत्रिक इच्छांपैकी एक इच्छा म्हणजे शांती. प्रत्येकालाच शांती हवी असते. आम्हाला आमच्या स्वतःच्या जीवनात शांती हवी आहे. आम्हाला जगामध्ये शांती हवी आहे. आम्हाला आमच्या अंतःकरणात शांती हवी आहे. पवित्र शास्त्र शांततेबद्दल खूप विस्तृतपणे आम्हाला सांगते. शालोम हा हिब्रू भाषेतील शब्द आहे, ज्याचा अर्थ शांती. पवित्र शास्त्रामध्ये हा शब्द केवळ बाह्य शांततेसाठीच नाही, तर संपूर्णपणे समृद्ध आणि सुरक्षित जीवनाच्या संकल्पनेसाठी वापरलेला आहे. हिब्रू संस्कृतीमध्ये अनेक लोक एकमेकांना शालोम असे म्हणतात, म्हणजेच त्यांना पूर्ण आणि समृद्ध जीवनाचा आशीर्वाद देतात. शालोम म्हणजे संपूर्ण जीवनातील शांती, पूर्णता आणि देवाच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. शांततेबद्दल एक छोटीशी कथा मी आपणास सांगत आहे. एकेकाळी एक राजा होता आणि त्या राजाने शांततेचे चित्र काढण्यासाठी अनेक चित्रकारांना नियुक्त केले. शांतता कशी दिसते हे त्या राजाला समजून घ्यायचे होते. आणि मग तेथे अनेक चित्रकार जमा झाले. अनेक चित्रकारांनी भिन्न भिन्न चित्रे काढली आणि त्यामधली फक्त 2 चित्रे राजासमोर सादर करण्यात आली. त्यापैकी जे पहिले चित्र होते ते अतिशय शांत. त्या चित्रामध्ये शांत तलावाचे चित्र होते. त्या तलावात विशाल पर्वताचे प्रतिबिंब दिसत होते. वर निळे शांत आकाश, काही ढग आणि अतिशय सुंदर असं शांततेचं ते चित्र काढलं गेलेलं होतं. आणि दुसरं जे चित्र होतं त्या चित्रामध्ये अनेक डोंगर होते. अतिशय धारदार, खडबडीत असे ते डोंगर होते. डोंगराच्या वर वादळी विजेंच्या कडकडाटासह धमकावणारे आकाश होते. डोंगरावर पडणारा व गर्जना करणारा असा धबधबा त्या चित्रात रेखाटलेला होता. आणि त्या धबधब्याच्या मागे खडकाच्या एका छोट्याशा कपारीत एक पक्षाचं घरटं होतं आणि त्यात एक पक्षी आपल्या पिल्लांसोबत शांत बसलेला होता. अशी ही 2 चित्रे जेव्हा राजासमोर आली, त्यावेळेस राजाने जे दुसरं चित्र होतं ते चित्र निवडलं. आणि राजा म्हणाला की आज मला खऱ्या शांतीचा अर्थ समजला आहे, की ज्या ठिकाणी कोलाहल, त्रास, कठोर परिश्रम अशा ठिकाणी सुद्धा शांतता असणे, म्हणजेच आमच्या अंतःकरणात जी खरी शांती आहे त्या शांतीचा आज खरा अर्थ मला समजलेला आहे. प्रियांनो, आम्ही देखील आमच्या जीवनाच्या संघर्षात शांतीच्या शोधात असतो. अनेक संघर्षामुळे, मनांच्या वेदनांमुळे आम्ही अनेक ओझ्याखाली दडपून जातो. आमची चिडचिड होते, आम्ही चिंताग्रस्त होतो, आम्ही काळजी करतो आणि मग या गोष्टीपासून आम्हाला दूर करण्यासाठी एक वेगळी शांती आम्हाला अनुभवायची असते.
परंतु ती शांती आम्हाला या जगामध्ये मिळत नाही. आणि परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शांतीचा स्रोत आहे. आणि म्हणून त्याने आम्हाला या जगामध्ये शांती देण्याचं वचन दिलेलं आहे. ज्या वेळेस आम्ही अशा अनेक त्रासातून जात असतो, आमच्या जीवनामध्ये अनेक चिंता आणि भीती या गोष्टींना आम्ही घाबरत असतो आणि या गोष्टी आम्ही आमच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो, तरी देखील आम्ही त्यामध्ये अपयशी असे ठरतो. पण आपल्या विश्वाच्या व्यवस्थापनावर आणि त्याच्या निर्मितीवर जर आपण विश्वास ठेवतो, तर परमेश्वर आम्हाला आमच्या चिंता, काळज्या यातून सहज बाहेर काढू शकतो. जर संपूर्ण विश्व देव हाताळू शकतो, तर तो आमच्या समस्या देखील सहज सोडवू शकतो. आणि म्हणून आजच्या मननासाठी जे वचन मी निवडलेलं आहे, योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 27वं वचन आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 27वं वचन. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. या वचनामध्ये प्रभू येशूने आम्हाला एक अभिवचन दिलेलं आहे आणि त्या अभिवचनामध्ये तो म्हणत आहे की मी तुम्हाला शांती देतो. या जगिक जीवन जगत असताना आम्ही ज्या त्रासामध्ये आहोत, आम्ही ज्या संकटात, चिंता, काळजांमध्ये आहोत, या सर्व बाजूला ठेवून प्रभू स्वतः म्हणत आहे की मी तुम्हाला शांती देतो आणि अशी शांती देतो की जग देते तसे नाही, तर चिरकाल टिकणारी अशी शांती प्रभू आम्हाला देऊ इच्छित आहे. आणि म्हणून पुढे वचन आम्हाला सांगत आहे की तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. आमच्या प्रश्नांमुळं, आमच्या त्रासामुळे, आमच्या चिंता काळजीमुळं आमचं अंतःकरण अस्वस्थ होतं किंवा भयभीत होतं. परंतु प्रभू म्हणत आहे की मी तुम्हाला अशी शांती देतो की ती तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. ती तात्पुरत्या स्वरूपाची नाही, तर ती चिरकाल अशी टिकणारी, युगानयुग टिकणारी अशी शांती परमेश्वर आज तुम्हाला आणि मला देऊ इच्छित आहे. जर हे अभिवचन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे, तर आम्ही त्याच्यामध्ये विश्वासू राहणं अतिशय गरजेचं आहे. या वचनावरून आम्ही पाहूयात की प्रभू येशूने आम्हाला कोणती शांती दिलेली आहे. ही शांती आम्हाला नेमकी कोठे सापडणार आहे आणि ती शांती आम्ही कशा प्रकारे जपून ठेवणार आहोत, आमच्यामध्ये ती चिरकाल टिकावी म्हणून आम्ही काय प्रयत्न करणार आहोत, या 3 मुद्द्यांच्या आधारे आपण आज मनन आणि चिंतन करत आहोत. कोणती शांती प्रभूने आम्हाला दिलेली आहे, तर प्रभूचं वचनच आम्हाला सांगत आहे की जी शांती त्याच्याकडे आहे, प्रभूकडे आहे, ती शांती येशूने आम्हाला दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस मानवी रूप धारण करून या भूतलावर मनुष्य रूपाने जीवन जगला, त्यावेळेस जी शांती त्याच्याकडे होती, तीच शांती त्याने आम्हाला दिलेली आहे. जर मत्तेकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 21 ते 23 ही जर वचनं आपण वाचली, तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की स्वतःचं मरण आणि पुनरुत्थान याविषयी येशू स्वतः भविष्य सांगत आहे, स्वतः शिष्यांना सांगत आहे. 21व्या वचनामध्ये, तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व 3ऱ्या दिवशी उठवले जावे याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला
होणारच नाही. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा. तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टीकडे आहे. या ठिकाणी आपण पाहतो की येशू हा स्वतः पूर्णपणे शांतीने भरून आपल्या मरणाबद्दल आणि त्यानंतरचं त्याचं पुनरुत्थान याबद्दल बोलत आहे. आणि तो त्या ठिकाणी सांगत आहे की मला यरूशलेमला जावं लागेल. त्या ठिकाणी मला अनेक गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत. त्या ठिकाणी मला जीवे मारले जाणार आहे आणि अनेक दुःखातून तो वधस्तंभ मला सहन करायचा आहे. आणि तो जो सहन करायचा आहे तो वधस्तंभ अतिशय कठीण आहे. त्यामध्ये खूप दुःख आहे, वेदना आहेत. अशा कठीण परिस्थितीत सुद्धा येशू पूर्णपणे शांत आहे. ही शांती येशूने आम्हाला दिलेली आहे. जर आपण पाहिलं तर आम्ही बघतो की आम्ही ज्यावेळेस त्रासात असतो, दुःखात असतो, आम्हाला एखाद्या कष्ट किंवा वेदना सहन करायच्या असतात, त्यावेळेस आम्ही शांत असतो का? आमचं अंतःकरण शांत असू शकतं का? प्रियांनो, मुळीच नाही. आम्ही अस्वस्थ होतो, आम्ही हवालदिल होतो आणि आम्ही त्या त्रासाला कंटाळून जातो आणि आम्ही त्या ठिकाणी येशूला किंवा परमेश्वराला त्याला न आवडणारे गोष्टी आम्ही बोलून जातो. आज प्रभूला जो वधस्तंभ आपल्या सर्व मानवजातीच्या पापासाठी वाहायचा होता, ते दुःख, ते क्लेश त्याला सहन करायचे होते, हे सर्व त्याला माहीत होतं. हे तो शिष्यांसंगती बोलत होता की मला स्वतःला वधस्तंभावर मला मरण पत्करायचं आहे. आणि ती जी शांती त्याच्यामध्ये होती, ती शांती देवाची शांती त्याच्याकडे होती. प्रियांनो, आज आम्ही जर दुःख, वेदना, कठीण परिस्थितीमध्ये आहोत, तर आमच्यामध्ये येशूची शांती आहे का? लूक कृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 51 वचन मी वाचत आहे. पुढे असे झाले की त्याला वर घेतले जाण्याचा समय जवळ आला, तेव्हा त्याने यरूशलेमेस जाण्याच्या दृढ निश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. तेव्हा त्याला यरूशलेमेकडे जाण्याची वेळ आली होती. तेव्हा येशू घाबरला नाही. त्याने कसल्याच प्रकारची चिंता केली नाही. त्याला माहीत होतं की खूप मोठी कामगिरी मला त्या ठिकाणी करायची आहे. मला परमेश्वराने पित्याने दिलेल्या आज्ञेचं पालन करायचं आहे. ज्या यरूशलेममध्ये मला जाऊन जो वधस्तंभ सहन करायचा आहे, तेथे क्लेश आणि दुःख मला भोगायचं आहे. हे माहीत असताना सुद्धा येशूमध्ये एक अद्भुत शांती होती आणि ती शांती आज आमच्या ठायी असणं अतिशय गरजेचं आहे. कारण येशूच्या सोबत त्याचा पिता परमेश्वर होता. आज आमच्या सोबत प्रभू येशू आणि पिता परमेश्वर आहे का? आणि जर आमच्या सोबत आम्ही विश्वास ठेवतो की आमच्या सोबत येशू आहे, परमेश्वर आहे, तर आमच्या ठाई तीच शांती आमच्या जवळ पाहिजे. की जे पवित्र आत्म्याचं तिसरं फळ आहे, शांती, स्वतः प्रभू आनंदाचा, विश्वासाचा आणि शांतीचा स्रोत आहे. ही शांती आम्हाला कोठे सापडणार आहे? तर फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय 5वं आणि 6वं वचन वाचत आहे. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
फिलिप्पियरास पत्रामध्ये संत पौल आम्हाला सांगत आहे की तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. तुमच्या जवळ जो आहे तो प्रभू आहे. प्रभू तुमच्या समीप आहे आणि जर प्रभू तुमच्या जवळ आहे तर तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल चिंता करू नका, चिंताक्रांत होऊ नका. तर सर्व गोष्टींविषयी तुम्ही प्रार्थना करा, विनंती करा आणि आभार प्रदर्शनासह आपलं जे मागणं आहे ते मागणं तुम्ही देवाला कळवा. जर आम्ही या गोष्टी करतो की आमच्या जवळ जर देव आहे, आम्ही कोणत्याच गोष्टीबद्दल चिंता करत नाही आणि आम्ही सर्व गोष्टींबद्दल आम्ही प्रार्थना आणि विनवणी आम्ही आभार प्रदर्शनासह जर देवाला सादर करतो, तर पुढे आम्हाला काय मिळत आहे? तर पुढे आम्हाला मिळत आहे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. जी आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे शांती आहे, त्या शांतीमध्ये देव आमची अंतःकरणे आणि आमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखणार आहे. ही शांती आम्हाला प्रभूच्या ठायी सापडणार आहे, प्रभूच्या जवळ सापडणार आहे आणि आम्हाला पवित्र आत्म्याचं जे हे फळ आहे, या फळामध्ये आज आम्हाला पवित्र आत्मा मार्गदर्शन करणार आहे की या ठिकाणी ही शांती आहे. देवाच्या जवळ आम्हाला ही शांती सापडणार आहे. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 15वं वचन आम्हाला सांगत आहे की ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. ख्रिस्ताची जी शांती आहे ती आमच्या अंतःकरणावर राज्य करणार आहे. ही शांती कुठं सापडणार आहे? आमच्याच अंतःकरणात सापडणार आहे, आमच्याच मनामध्ये सापडणार आहे, आमच्याच विचारांमध्ये आम्हाला ती शांती सापडणार आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. पुढे आपण पाहतो यशया याचा 26वा अध्याय आणि 3रं वचन. ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे, त्याला तू पूर्ण शांती देतोस, त्याचा भाव तुझ्यावर असतो. ज्याचं मन देवाच्या ठायी स्थिर झालेलं आहे, त्यालाच देव पूर्ण शांती देतो, कारण त्या मनुष्याचा भाव देवावर असतो. आज ती शांती आम्हाला प्राप्त करून घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण आमचं मन देवाठायी स्थिर असणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो की माझं मन त्याच्या ठायी स्थिर आहे आणि माझा भाव विषय तर परमेश्वर आहे. माझा भाव माझ्या परमेश्वरावर आहे, माझा विश्वास माझ्या देवावर आहे. ज्या वेळेस आम्ही सुद्धा असं म्हणू तेव्हा ती पूर्ण शांती परमेश्वर तुम्हाला आणि मला देव करणार आहे. ही जी शांती आम्हाला मिळालेली आहे, ती शांती आम्ही कशी टिकवून ठेवणार आहोत याबद्दल आता आपण पाहूयात. योहान कृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 27वं वचन आपण मगाशीच वाचलेलं आहे की मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. या वचनामध्ये येशू स्वतः त्याची शांती आपल्याला देत आहे आणि त्याने ती शांती आम्हाला तो देऊन गेलेला आहे. जीवनाच्या कठीण परिस्थितीमध्ये त्या शांतीमध्ये मात्र आम्ही उभं राहू शकत नाही. आमच्याकडून ती शांती हरवली जाते आणि म्हणून ती शांती आम्हाला स्वीकारायची आहे, ती शांती आम्हाला टिकवून ठेवायची आहे आणि म्हणून आम्हाला त्यासाठी 5 गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे. देवाने तुम्हाला आणि मला त्याची शांती दिलेली आहे, परंतु ती शांती आम्हाला टिकवून ठेवणं
आमच्या जीवनामध्ये त्या शांतीमध्ये आम्ही स्थिर राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला पवित्र शास्त्रामधून ह्या 5 गोष्टी अभ्यासायच्या आहेत. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सर्व गोष्टींबद्दल प्रार्थना करा. प्रे अबाउट एव्हरीथिंग. सर्व गोष्टींबद्दल आम्हाला प्रार्थना करायची आहे. ज्या वेळेस आम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल प्रार्थना करू तेव्हा ती शांती आमच्या अंतःकरणात टिकवली जाणार आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि 6 आणि 7 वचनं जर आपण वाचले तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, कशाविषयी चिंता काळजी करू नये हे आम्हाला सांगितलेलं आहे. प्रार्थना करून आम्हाला आमचं मागणं देवाला सांगायचे. आणि म्हणून आम्ही काय करतो प्रियांनो, आम्ही आमच्या चिंता काळज्या करत राहतो. आणि आम्ही ज्या वेळेस आमच्या चिंता काळज्या आम्ही वाहतो त्यावेळेस आम्ही आमचं स्वतःचा हस्तक्षेप त्या चिंता काळज्यावर करत असतो. आम्ही आमच्याच नियंत्रणाखाली त्या चिंता काळज्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आम्हाला देव या वचनामध्ये सांगत आहे की तुम्ही कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीबद्दल तुम्ही प्रार्थना आणि विनवणी करा. आम्हाला आमच्या चिंता परमेश्वराच्या जवळ समर्पित करायच्या आहेत आणि आम्हाला त्या ठिकाणी प्रार्थना आणि विनंती करायची आहे. ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो आणि आमच्या चिंता काळज्या देवावर सोपवून देतो त्यावेळेस ती शांती, देवाने दिलेली शांती आमच्या अंतःकरणात मिळत जाते. ती शांती आम्ही ग्रहण करत जातो आणि आमचं अंतःकरण अतिशय शांत होतं. मग कितीही मोठं संकट असू द्यात, कितीही मोठी चिंता असू द्यात, कितीही मोठमोठ्या समस्या आमच्या जीवनामध्ये असू द्यात, परंतु देवाची शांती आमच्या अंतःकरणामध्ये चिरकाल अशी टिकणारी असते. दुसरी गोष्ट आम्हाला करायची आहे ती म्हणजे फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि 8 आणि 9 वचनामध्ये लिहिलेलं आहे, बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत व माझे जे ऐकलेत, पाहिलेत ते आचरत राहा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. दुसरी गोष्ट आम्हाला करायची आहे की प्रभूकडून आम्ही जे काही शिकलेलो आहोत, जे काही स्वीकारलेलं आहे त्याचं आचरण आम्हाला करायचं आहे. आणि आम्हाला संत पौल या ठिकाणी सांगत आहे, आम्ही काय शिकलो, देवाकडून सत्य काय आहे हे शिकलेलो आहे. जे काही आदरणीय, न्याय, शुद्ध, जे काही प्रशंसनीय आहे, जे काही श्रवणीय, जे आम्ही ऐकलं पाहिजे, जे काही सद्गुण आणि जी काही स्तुती, हे जे जे काही आम्ही देवापासून शिकलेलो आहोत, आम्ही जे ऐकलेलं आहे, जे पाहिलेलं आहे त्याचं आचरण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही देवाने शिकवलेल्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरण करू तेव्हा आम्हाला अभिवचन आहे की शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. जर शांतीदाता देव आमच्या बरोबर राहील तर निश्चितच त्याची शांती आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या सोबत ती शांती सतत आणि सतत असणार आहे. तिसरी गोष्ट आम्हाला करायची आहे की जी देवाने दिलेली ही देणगी आहे, ही शांती एक गिफ्ट आहे, आम्हाला दिलेलं एक फळ आहे. आणि हे फळ आम्हाला टिकवून ठेवायचं आहे, ते स्वीकारायचं आहे ते फळ. आणि म्हणून शांती ही जर देवाने दिलेली देणगी आहे तर ही देणगी, ही भेट आम्ही स्वीकारली पाहिजे. आम्ही शांती कुठे शोधतो, तर आम्ही नेमकी शांती शोधतो ती चुकीच्या ठिकाणी शोधतो. आम्हाला वाटतं की आम्हाला या जगिक गोष्टीतून खूप शांती मिळेल,
आणि मग आम्ही कशामागे लागतो? तर आम्ही सर्व आमच्या दैहिक जीवनाच्या गोष्टीकडे आम्ही आमची शांती शोधत फिरत असतो. आम्हाला वाटतं की आमचा पैसा आम्हाला खूप शांती देईल. आमचा बँक बॅलन्स आम्हाला खूप शांती देईल. परंतु प्रियांनो, आमच्याजवळ कितीही पैसा असला तर तो पैसा आम्हाला आनंदी ठेवू शकत नाही किंवा आम्हाला तो शांती देऊ शकत नाही. म्हणून आम्हाला दैहिक जीवनाकडे, त्या गोष्टींकडे शांती न शोधता आम्हाला आत्मिक गोष्टींकडे शांती शोधणं अतिशय गरजेचं आहे. आणि ही शांती देवाने दिलेली देणगी आहे, तर ही देणगी आम्हाला स्वीकारायची आहे. चौथी गोष्ट आम्हाला करायची, जर ही शांती आम्हाला आमच्या जीवनामध्ये टिकवायची असेल तर आम्हाला आमच्या भीतीवर विजय मिळवला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही आमच्या जीवनातल्या अनेक गोष्टींना आम्ही घाबरत असतो. केव्हा केव्हा तर काही कारण नसताना देखील आमचं अंतःकरण मन भीतीने अतिशय गुरफटून जातं किंवा ती भीती आम्हाला खूप त्रासदायक अशी ठरते. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 23वा वचन आम्हाला सांगत आहे, मी तुमच्या जवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. स्तोत्रसंहिता 23 आणि 4 मध्ये सांगितलेलं आहे, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही. आम्ही जर मृत्यू छायेच्या दरीतून जात असोल तर आम्ही कितीतरी घाबरू, परंतु आम्हाला देवाचं वचन सांगत आहे, दावीद राजा म्हणत आहे की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. स्तोत्रसंहिता 4 आणि 8 मध्ये दावीद राजा म्हणत आहे, मी स्वस्थपणे पडून लगेच झोपी जातो, कारण हे परमेश्वरा, तूच मला एकांतात निर्भय असे ठेवतोस. आम्हाला देवाची शांती पाहिजे असेल तर सर्वात पहिलं आम्हाला आमच्या भीतीला काबीज केलं पाहिजे. त्या भीतीवर आम्हाला विजय मिळवला पाहिजे. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की मी स्वस्थपणे ज्यावेळेस बिछाण्यावर पडतो त्यावेळेस मी लगेच झोपी जातो, कारण हे परमेश्वरा, तू मला एकांतात निर्भय असं ठेवतोस. देवाची शांती आमच्या अंतःकरणात असेल तर आम्ही निर्भय असे राहू शकतो. आणि शेवटची गोष्ट म्हणजे 5वी गोष्ट आम्हाला करायची की ती शांती आम्हाला टिकवण्यासाठी येशूचं अनुकरण करायचं आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि 9वं वचन आम्हाला सांगत आहे, माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत व माझे जे ऐकलेत पाहिलेत ते आचरत राहा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. आम्हाला प्रभू येशूने ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या गोष्टी आम्हाला शिकल्या पाहिजेत आणि त्याचं आचरण केलं पाहिजे. आम्हाला त्याचं अनुकरण केलं पाहिजे. इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि 1लं वचन आम्हाला सांगत आहे, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण पाहतो की येशू ख्रिस्त आणि अनेक जे संदेष्टे होऊन गेले त्यांनी सुद्धा हेच केलेलं आहे की आम्ही परमेश्वराचं, येशूचं अनुकरण केलं पाहिजे. आम्हाला सहज गुंतवणारं जे पाप आहे त्याच्यातून आम्ही बाहेर पडलं पाहिजे आणि जे परमेश्वराने आम्हाला नेमून दिलेली धाव आहे त्या धावेवरून आम्ही धीराने धावलं पाहिजे, म्हणजेच ती शांती आमच्या अंतःकरणात सदोदित राहणार आहे. परमेश्वर करो आजचं वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो
आणि त्याची शांती आमच्या अंतःकरणात सतत आणि सतत टिकून राहण्यास परमेश्वर आम्हाला सहाय्य करो. आमेन, आमेन.